नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी 2024च्या संदर्भात पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती. मराठी व्याकरण हे पेपर 1 आणि पेपर 2मध्ये 30 मार्कांसाठी विचारले जातात. शब्दांच्या जाती यावर हमखास एक प्रश्न विचारला जातो. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. पहिलं आहे नाम. जे शब्द प्रत्यक्ष आणि किंवा काल्पनिक वस्तूच्या गुणांची नावे असते तशा शब्दांना नामे असे म्हणतात. उदाहरणार्थ घर, आकाश, गोड. त्यानंतर आहे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय, तर जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, तू, आम्ही. त्यानंतर आहे विशेषण. विशेषणमध्ये जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ गोड, उंच इत्यादी. त्यानंतर येतो क्रियापद. क्रियापद म्हणजे काय, तर जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात अशा शब्दांना क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ बसणे, पळणे इत्यादी. त्यानंतर आहे क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे काय, तर जे शब्द क्रियाबद्दल जास्त किंवा विशेष माहिती सांगतात त्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ इथे, उद्या. त्यानंतर आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ झाडाखाली. त्यानंतर आहे उभयनामी अव्यय. उभयनामी अव्ययामध्ये जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडून येतात त्या शब्दांना उभयनामी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ व, आणि, किंवा. त्यानंतर आहे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे जे शब्द आपल्या मनातील वृत्तींविषयी किंवा भावना व्यक्त करतात त्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ अरे रे, अबब. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.